नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा दुकानात झालेल्या लुटीच्या घटनेचा पोलिसांनी छडा लावलाय। दुकानात साखर घेण्याच्या बहाण्यानं शिरून दुकानदाराला चाकूचा धाक दाखवत रोकड लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। 20 ऑगस्ट रोजी सकाळी सोमलवाडा येथील तिरुपती लेआउट परिसरातील गुरु नानक किराणा भंडारमध्ये एक अनोळखी व्यक्ती साखर घेण्याच्या बहाण्यानं दाखल झाला। दुकानात शिरल्यानंतर आरोपीने दुकान चालक करमचंद जेठानी यांना चाकूचा धाक दाखवला आणि दुकानातील रोकड लुटून घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेनंतर दुकान चालकांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपास सुरू करत दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्यानंतर आरोपी सागर तिवारीला अटक केली। पोलिसांनी आरोपीकडून लुटीची रक्कमही जप्त केली। सागर तिवारीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। दुकानामध्ये जे आहे एक व्यक्ती आला, त्या व्यक्तीने जे आहे त्यांना त्या ठिकाणी चिवडा वगैरे खाल्ला आणि चिवडा खाल्ल्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर जे आहे त्यांनी जे आहे त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले जे पैसे आहेत ते पैसे जे आहेत त्याने जे आहेत म्हणजे एकूण 13,500 रुपयाचा रोख रक्कम जे आहे ते त्याने जे आहे लंपास केलेली होती। त्याच्यानुसार जे आहे पोलीस स्टेशन सोनेगाव येथे जे आहे अपराध क्रमांक 209/2026 कलम 309(4), 351, 311, 351(2) भारतीय न्यायसंहिता 2023 अन्वये जे आहे ते गुन्हा दाखल केलेला होता। काल रात्री जे आहे त्याला सदर गुन्ह्यामध्ये जे आहे कायदेशीररित्या अटक केलेला आहे आणि आता त्याला जे आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी जे आहे माननीय न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात आले।